नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यदेवाची पूजा, सूर्यदेवाची उपासना, सूर्यदेवाच्या मंत्रांबद्दल आणि ज्याचा जप केल्याने आपल्याला सूर्यदेवाची इच्छित कृपा लवकर प्राप्त होते याची माहिती आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असे नक्की लिहा। सूर्यदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूर्याची उपासना खूप महत्त्वाची आहे। सूर्यदेव ही अशी देवता आहे ज्याचे दैनंदिन दर्शन सर्वांना होते। सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही मोठ्या कर्मकांडाची गरज नाही। नुसते पाणी आणि मंत्रांनी सूर्यदेवाला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद आपण मिळवू शकतो। संपूर्ण जगाला ऊर्जा प्रदान करण्यासाठी सूर्यदेवाचे महत्त्व ज्योतिषशास्त्रातही सांगण्यात आले आहे। ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा राजा देखील मानले जाते। एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाने शुभ फल दिल्यास समाजात त्याची कीर्ती आणि मान सन्मान वाढतो असे मानले जाते। त्यांना त्यांच्या वडिलांचा नेहमी आशीर्वाद असतो। सूर्यदेवाची पूजा केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते। मानसिक आजार जसे काय चिंता, तणाव, नैराश्य, नकारात्मक विचार यांपासून मुक्ती मिळते। सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते। सूर्यदेवाची उपासना केल्याने मनातील अहंकार, न्यूनगंड, मत्सर या भावना दूर होतात। जन्मपत्रिकेत सूर्यदोष असल्यास सूर्यदेवाची उपासना करणे विशेषतः फलदायी मानले जाते। अशा व्यक्तीने सूर्यदेवाची नित्य पूजा करावी। सूर्यदेवाची उपासना केल्याने नोकरीतील अडथळे दूर होतात आणि नोकरीत बढतीची संधीही मिळते। सूर्यदेवाची नियमित पूजा करणाऱ्या व्यक्तींमध्ये इतरांना स्वतःकडे आकर्षित करण्याची क्षमता विकसित होऊ लागते। सूर्यदेवाची नित्य उपासना करणारी व्यक्ती स्वभावाने निर्भय आणि शरीराने बलवान बनते। मंडळी, धार्मिक शास्त्रांमध्ये सूर्याला प्रभावशाली ग्रह मानले गेले आहे। म्हणूनच सूर्याला ग्रहांचा राजा असेही म्हणतात। सूर्य हा ऊर्जा आणि आत्मा यांचा कारक आहे। असे म्हटले जाते की जर कुंडलीत सूर्य मजबूत स्थितीत असेल आणि शुभ ग्रहांच्या प्रभावाखाली असेल तर अशी व्यक्ती राजासारखी असते। सूर्याभिमुख व्यक्ती जीवनात उच्च स्थान प्राप्त करून मान सन्मान प्राप्त करतो असे म्हणतात। ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य हा हिंदू धर्मातील 5 देवांपैकी एक मानला जातो। तेच जीवनातील आदर आणि यशाचे घटक देखील मानले गेले आहेत। आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो। तसेच रविवारी सूर्यदेवाची पूजा केली जाते। रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे। आपल्या शास्त्रात सांगितले आहे की रविवारी खऱ्या मनाने सूर्यदेवाची आराधना केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होऊ शकतात। धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवाच्या नियमित उपासनेचे विशेष महत्त्व आहे। असे म्हटले जाते की जे लोक सूर्यदेवाची यथासांग पूजा करतात त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा सदैव राहते। यासोबतच सूर्यदेवही आपल्या भक्तांना दर्शन देतात। सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी फक्त 1 लोटा पाणी पुरेसे असते असे म्हणतात। नियमित पाणी अर्पण केल्याने अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते। असे मानले जाते की जे लोक खऱ्या मनाने सूर्यदेवाला अर्घ्य देतात त्यांना मान सन्मान वाढतो, नोकरीत बढती आणि अनेक कामात यश मिळते। सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली जाते। म्हणूनच सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला पाणी अर्पण करून सूर्यदेवाची पूजा लाल फुलांनी आणि लाल कुंकुमने करावी आणि शक्य असल्यास त्यांची पूजा करताना आपल्याकडे लाल कपडे असतील तर ते अवश्य घालावेत। मंडळी, असे मानले जाते की रविवारी सूर्यदेवाला समर्पित काही विशेष मंत्रांचा जप केल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात। या शक्तिशाली मंत्रांपैकी ज्याचा उच्चार आपण अचूकपणे करू शकतो आणि बरोबर लक्षात ठेवू शकतो त्यापैकी एकाचा रविवारी किंवा नियमित जप करावा। सूर्यदेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। आता पाहूया सूर्यदेवाचे चमत्कारिक मंत्र आणि त्या मंत्रांचे फायदे। तर पहिला मंत्र आहे ओम मित्राय नमः। सूर्याच्या या मंत्राचा जप केल्याने उत्तम आरोग्य आणि काम करण्याची क्षमता वाढते आणि हृदयाची शक्तीसुद्धा वाढते। दुसरा मंत्र आहे ओम रवये नमः। सूर्याच्या या मंत्राचा जप केल्याने क्षयरोग बरा होतो, शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, कफ इत्यादी सुधारते। जर व्यक्ती रोगाने त्रस्त असेल तर तो बरा होण्यासाठी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करताना या मंत्राचा जप अवश्य करावा। तिसरा मंत्र आहे ओम सूर्याय नमः। सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप केल्याने मानसिक रोग दूर होतात। त्याच वेळी ज्ञान वाढते,
अर्घ्य देताना जर व्यक्तीने या मंत्राचा जप केला तर बुद्धिमत्ता वाढण्यासह मानसिक शांतीसुद्धा मिळते। चौथा मंत्र आहे ओम भानवे नमः। सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप केल्याने मानसिक स्थिरता प्राप्त होते। या मंत्राचा जप केल्याने मूत्राशयाशी संबंधित समस्यासुद्धा दूर होऊ शकतात। पाचवा मंत्र आहे ओम खगाय नमः। सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि शरीराची शक्ती वाढते। यासोबतच गुदाशयाशी संबंधित आजारांपासूनही मुक्ती मिळते। जी व्यक्ती अर्घ्य अर्पण करताना या मंत्रांचा जप करते त्याच्या बुद्धीसह शरीरात एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते। सहावा मंत्र आहे ओम पुष्णे नमः। सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीमध्ये शक्ती आणि धैर्य दोन्ही वाढतात। भगवान सूर्यदेवांच्या कृपेने मनुष्याचे मन धार्मिक बाबतीत तत्पर असते। या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे मन धार्मिक कार्यात अधिक व्यस्त होते। यासोबतच ताकद आणि काम करण्याची क्षमतासुद्धा वाढते। सातवा मंत्र आहे ओम हिरण्यगर्भाय नमः। सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप केल्याने माणसाला अनेक विषयांचे ज्ञान होते। हा मंत्र विद्यार्थ्यांसाठी विशेष लाभदायक मानला जातो। या मंत्राचा जप केल्याने शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक शक्ती लवकर विकसित होतात। असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक शक्तीसुद्धा वाढतात। आठवा मंत्र आहे ओम मरीचय नमः। सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला आजार वगैरे त्रास वगैरे होत नाहीत। आरोग्य चांगले राहते आणि शरीरात चमक येते। या मंत्राचा जप केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळू शकते। नववा मंत्र आहे ओम आदित्याय नमः। सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचा इतर लोकांवर प्रभाव वाढून बुद्धी तीक्ष्ण होते आणि आर्थिक प्रगती होते। धार्मिक मान्यतानुसार जी व्यक्ती या मंत्राचा जप करते त्याला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते। दहावा मंत्र आहे ओम सवित्रे नमः। या मंत्राचा जप केल्याने कीर्ती वाढते। सूर्यदेवाच्या कृपेने त्यांचा बौद्धिक विकास आणि कल्पनाशक्ती वाढतात। ज्योतिषांच्या मते या मंत्राचा जप केल्याने सूर्यदेवाची कृपा सदैव राहते। यासोबतच व्यक्तीचा आदर आणि सन्मानसुद्धा वाढू शकतो। 11वा मंत्र आहे ओम अर्काय नमः। सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप केल्याने मनाची दृढता वाढते आणि जीवनाशी संबंधित सर्व चिंता दूर होतात। ज्यांना वेदांच्या विविध शास्त्रांचे रहस्य जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा मंत्र खूप फायदेशीर आहे। 12वा मंत्र आहे ओम भास्कराय नमः। सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप केल्याने शरीरात बाह्य आणि आंतरिक स्वच्छता निर्माण होते आणि सूर्यदेवाच्या कृपेने साधकाचे शरीर ओजस्वी आणि तेजस्वी होऊन मन प्रसन्न राहते। आता पाहूया सूर्य बीज मंत्र आणि सूर्य बीज मंत्राचा फायदा। तर सूर्य बीज मंत्र काय आहे तर ओम ह्रीं ह्रीं ह्रौं स सूर्याय नमः। या सूर्य बीज मंत्राचा फायदा काय तर पाहूया। जर कुंडलीत सूर्याची स्थिती खराब असेल, आरोग्याच्या समस्या किंवा नकारात्मकतेने त्रस्त असाल तर हा सूर्य बीज मंत्र तुम्हाला नक्कीच लाभ देऊ शकतो। याशिवाय सुखी जीवनासाठी आवश्यक धनधान्य, मानसिक शांती, आरोग्य आणि चांगली बुद्धी यांचा प्रसादही सूर्य बीज मंत्राचा जप केल्याने प्राप्त होतो। सूर्य बीज मंत्राचा जप आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानला जातो। हा जप नियमित 108 वेळा केल्याने आपल्याला लाभ होऊ शकतो। आता पाहूया सूर्य गायत्री मंत्र। ओम आदित्याय विद्महे मार्तंडाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात। दुसरा आहे ओम भास्कराय विद्महे महादित्याधिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात। तर या सूर्य गायत्री मंत्राचे फायदे आपण पाहूया। या मंत्राचा दररोज ध्यान आणि श्रद्धेने जप केल्यास आश्चर्यकारक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी तुमचे जीवन भगवान सूर्याच्या दैवी कृपेने देते। या मंत्राचा जप करण्याची उत्तम वेळ रविवारी सकाळी सूर्योदयाची असते। हा मंत्र शरीर आणि मन मजबूत करतो आणि विचार आणि वृत्तीमध्ये शुद्धता आणतो, जे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक आहे। अशा प्रकारे हा सूर्य गायत्री मंत्र रोज 108 वेळा आपण म्हटल्यास प्रसिद्ध आणि यशस्वी होण्यासाठी याचा आपल्याला प्रभावी उपयोग होऊ शकतो। आता पाहूया आदित्य हृदयम मंत्र। आदित्य हृदयम पुण्यम सर्व शत्रु विनाशनम जयावहम जपम नित्यमक्षम परम शिवम। आदित्य हृदयाय पुण्यम सर्व शत्रु विनाशनम जयवहम जपे नित्यम अक्षयम परमशिवम। याचा अर्थ असा आहे
सर्व शत्रूंचा नाश करणारा आदित्य हृदयम हा पवित्र मंत्र आहे। या मंत्राचा नियमित जप केल्याने तुमचा विजय निश्चित होतो आणि जीवनात शाश्वत आनंदसुद्धा मिळतो। आदित्य हृदय मंत्राचे फायदे आपण पाहूया। जे विद्यार्थी नियमितपणे आदित्य हृदय मंत्राचा जप करतात त्यांच्या बुद्धिमत्तेत आणि आत्मविश्वासात सातत्याने वाढ होत राहते। या मंत्राचे नियमित पठण केल्याने संघर्ष आणि समस्यांवर मात करण्यासाठी शक्ती आणि यश मिळते। याशिवाय इतरांनाही नोकरीत बढती आणि करिअर व्यवसायात प्रगतीचा लाभ मिळतो। हा सर्वोपयोगी मंत्र पाप, मानसिक त्रास आणि शत्रूंपासून मुक्ती देतो आणि ऊर्जा, आरोग्य आणि विजयाचे फळसुद्धा देतो असे मानले जाते। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या। मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या। असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।